DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी रखडली. नाशिकच्या समाज कल्याण विभागात महिलांची मोठी गर्दी. चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. महिला व बालविकास विभागाचं लाभार्थ्यांना आवाहन. वंचित महिलांची मुख्यमंत्री महोदयांकडे कळकळीची विनंती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं नाशिक जिल्ह्यातील हजारो महिला सध्या अडचणीत आल्या. ई-केवायसी अभावी अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थांबलेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नाशिक पुणे रोडवरील समाज कल्याण विभागात महिलांनी मोठी गर्दी केली. मात्र या ठिकाणी ई-केवायसी होत नसल्यानं महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय, संताप व्यक्त केला जातोय. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी समाज कल्याण कार्यालयात गर्दी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेरीस परिस्थिती हाताळण्यासाठी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्पीकरचा वापर करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. समाज कल्याण विभागात या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया केली जात नाही असं वारंवार स्पष्ट करूनही महिलांची गर्दी ओसरत नव्हती. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी अधिकृत पत्रक काढून वस्तुस्थिती स्पष्ट केली. ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांनी जिल्हा कार्यालयात कागदपत्र सादर करावीत असं कोणतेही निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत. या संदर्भात कोणताही नवीन निर्णय अद्याप झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील किंवा इतर कोणत्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं. ऑनलाईन तांत्रिक अडचणी आणि माहितीच्या अभावामुळे अनेक गरजू महिला विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण करू शकल्या नाहीत. आम्ही गरीब कुटुंबातील असून या पैशांचा आम्हाला मोठा आधार आहे. शासनाने ई-केवायसी साठी विशेष मुदतवाढ द्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्यासारख्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा अशी भावनिक प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सध्या ई-केवायसीच्या मुद्द्यांवरून लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. प्रशासन आता यावर काही तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. त्याच्यात तुम्ही अजून वाढ करावी सर अशी आमची विनंती आहे की त्याच्यात आम्हाला इतके लांबून यावं लागतं. त्याच्यात पेट्रोलचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय सर. पहिलेच आम्ही कामधंद्यावर नाही आहे. खूप म्हणजे अक्षरचा खूपच प्रॉब्लेम आलेले आमच्यावर. तुम्ही जे हप्ता देत होते सर त्याच्यावर अजून तुम्ही थोडं भर द्या, म्हणजे थोडा म्हणजे वाढून द्या तुम्ही पैसे. त्याच्यात तुमचा लय अभिमान होईल सर. रामकृष्ण हरी दादा, आम्ही मालेगावहून आलेलो आहे. आम्हाला तिथं सांगत होतं सायबर कॅफेवर की बा तुम्ही नाशिकला जा, मालेगावला इकडे तिकडे आम्हाला जायला लावताय. इथं पण आल्यावर त्या हापिसात पाठवलं, त्या हापिसातून इकडं पाठवलं आणि इथं पण होत नाही. आम्ही सकाळी 8 वाजेपासून आलेलो आहे, 8 वाजेपासून फिरतो आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे भाऊंनी आम्हाला एक केवायसीचा लाभ द्यावा, मुदत वाढून द्यावा. केवायसीची मुदत वाढून मानधन वाढून द्यावे. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.